स्मार्ट अहमदनगर न्यूज। जय मल्हार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या आदेशानुसार पुरंदर तालुक्यातील जय मल्हार संघटनेच्या वतीने पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी पत्रकार परिषदेमधून करण्यात येत आहे। ही पत्रकार परिषद सासवड या ठिकाणी शासकीय विश्रामगृहामध्ये संपन्न झाली। प्रतिनिधी अशोक कुंभार। नमस्कार। जय मल्हार। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत चालू अधिवेशनात या ठिकाणी विधानसभेचे आमदार सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेबांनी या ठिकाणी परवा लक्षवेधी सूचना मांडली आणि पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित इंटरनॅशनल विमानतळ होते त्या विमानतळाला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं नाव देण्यात यावं अशा पद्धतीची त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। आणि त्या अनुषंगाने आमच्या जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष आमचे लोकनेते दौलत नाना शितोळे यांनी तो धागा पकडून त्या ठिकाणी पुरंदरमध्ये होत असलेल्या विमानतळाला जय मल्हार क्रांती संघटने या ठिकाणी उमाजी नाईकांचं नाव देण्याच्या संबंधीची भूमिका पुढे रेटलेली आहे। आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी पत्रकार परिषद आपण घेत आहोत। ही पत्रकार परिषदेत या ठिकाणी निश्चितपणानं आमच्या राजाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने आम्ही मागणी करत आहोत की होणाऱ्या प्रस्तावित विमानतळाला या ठिकाणी आद्य क्रांतिकारी उमाजी नाईकांचं त्या ठिकाणी नाव देण्यात यावं आणि ज्यांनी सशस्त्र क्रांतीचा लढा उभा केला, भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्या ठिकाणी प्राणाची आहुती दिली, त्या राजाला निश्चितपणाने या ठिकाणी न्याय मिळावा अशा पद्धतीची तमाम रामोशी समाजाची त्या ठिकाणी मनोधारणा आहे। आणि त्या अनुषंगाने आमची या ठिकाणी रास्त अशी त्या ठिकाणी मागणी आहे। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। इंटरनॅशनल असं नाव देण्यात आलंय आणि तुम्ही आत्ता उभे राहिलाय की आता आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं नाव दिलं पाहिजे। मग आता ते नाव बदललं जाईल का? आणि तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आंदोलन केलं आणि नाही केलं तरी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं त्या विमानतळाला नाव दिलं जाईल का? मॅडम, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाही तर छत्रपती संभाजीराजांचं नाव देण्यात यावं अशी प्रस्ताव पाठीमागं त्या ठिकाणी शासनाला पाठवलेला आहे। अनेक प्रस्ताव या राज्यभरातून त्या ठिकाणी आलेले आहेत। अजूनही शासनाकडून अधिकृत घोषणा किंवा मंजुरी या नावाला मिळालेली नाही। त्यासाठी शासनाकडे आपल्याही संघटनेचा जय मल्हार क्रांती संघटनेचा प्रस्ताव आपण दाखल करत आहोत। या साधक बाधक सर्व सारासार गोष्टींचा विचार करू पुरंदर ही भूमी उमाजी नाईकांची असल्यामुळं प्राधान्याने हा प्रश्न उमाजी राजांना त्या ठिकाणी नक्कीच हे शासन प्राधान्य देऊन नाव देण्याचं मान्य करेल अशी या ठिकाणी हमी वाटते। सासवड येथे पुरंदर आंतरराष्ट्रीय जे विमानतळ होते प्रस्तावित, या विमानतळाला या देशाचे पहिले क्रांतीवीर आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी